आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई तुळजाई, यांनी अजून बी मला ध्यानात ठेवले। हे मला विसरले नाहीत। हे मला अजून बी इतका जीव लावत्यात। त्यासने जर का कळलं का मी आणि कमळी जिवंत आहे तर हे काय करतील? तुलाच माहित बाई, काय लिहिलंय आमच्या नशिबात ते। सर माझं सगळं बोलून झालंय, सो प्लीज तुम्ही तुमचा डिसिजन द्या आता। ठीक आहे, पण मला विचार करावा लागेल। मला थोडा वेळ हवा आहे। नाही 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 नाही, वेळ नाही देऊ शकत मी सर। आय मीन तुम्हाला कशासाठी वेळ हवा आहे, कोणाला फोन करायचा आहे, आय नो दॅट, बट आय कॅन्ट लेट यू डू दॅट सर, कारण टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस मॅटर। म्हणूनच मला वाटतं की तुम्ही जो काही डिसिजन आहे तो आत्ता लगेच माझ्या समोरच द्यावा। तसंही तुम्हीच म्हणता ना की आपल्या कॉलेजची सिस्टीम सगळी ट्रान्सपरंट आहे, म्हणून विचार कसला करायचा आहे? आय थिंक कमळीला परत एक्झाम द्यायची परमिशन द्यावी, हा एवढा एकच मार्ग आहे। जे काय खरं खोटं आहे ते सगळ्यांसमोर येईलच की। हां ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर घेऊया हिची पुन्हा परीक्षा। सर सर थँक्यू, खरंच थँक्यू। हो हो हो, पण एक अट आहे। अट? या वेळेची परीक्षा ही 50 मार्क्सची नसेल, 100 मार्क्सची असेल। आणि कमळी पुन्हा परीक्षा देते, स्टाफलाही सांगावं लागेल, कारण काय की तिच्यासाठी नव्यानं पेपर सेट करावा लागेल। आणि अजून एक गोष्ट, तुमचं म्हणणं आहे ना की कमळी खूप हुशार आणि टॅलेंटेड आहे, तर मग तिला या परीक्षेमध्ये फर्स्ट क्लास मिळवून पास व्हावं लागेल, तरच तिला या कॉलेजमध्ये शिकता येईल। व्हॉट? फर्स्ट क्लास? सर हाऊ इज इट पॉसिबल? तिला कसं जमणार आहे? का नाही जमणार? इथे ॲडमिशन घेण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली ना, मग अशी टेस्ट देणं तिला सहज जमेल। पास झाली तर ठीक आहे, नाहीतर सर एवढ्या कमी वेळात कसं शक्य आहे? हे बघा सर, इथे शिकायचं झालं तर सर चालतंय, मी तयार आहे परीक्षा द्यायला। कमी एक मिनिट, ते काय बोलतायत कळतंय का तुला? 100 मार्क्सची एक्झाम आहे, सोपं काम नाहीये। असू द्या सर, सोपं साधं आपण काय करतच नाही। मी तयार आहे, मी अभ्यास बी करीन आणि सरांची अट बी पूर्ण करेन। आता लावा ताकद, मी बघतोच मला कोण नापास करते। हे बघा त्यांचं घर। हा तुम्ही थांबा, मी ते आहेत का बघून येतो आणि बोलवतो। सरुताई, ओ सरुताई, बरं झालं हायसा। अहो आमचं साहेब तुम्हाला भेटायला आल्यात, पार मुंबईवरनं आल्यात। चला की या या। या सरुताई या, येतात। ओ सरुताई, अहो या की। नाही, मी नाही यायची बाहेर। जे काय बोलायचं ते इथनच बोला। अहो असं काय करायलाय सा? अहो केवढ्या लांबनं आल्यात आमचं साहेब, मुंबईच नाही आले। पण तुम्ही जरा तुमची बडबड थांबवली तर मला बोलता येईल त्यांच्याशी। बोला, तुम्ही बोला, मी कुठं नाही म्हटलं। हे बघा, मला कल्पना आहे तुम्हाला आमच्यामुळे थोडासा त्रास झालाय, पण प्लीज माझं थोडंसं ऐकून घ्या। त्यानंतर तुम्हाला जो हवा तो निर्णय घ्या। हा हा, बोला की, ऐकायलोय मी। ओके, आधी तर तुमचे वडील गेल्याचं समजलं, ऐकून खूप वाईट वाटलं। पण कुर्ण्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं तुमच्या वडिलांशी बोलणं झालं होतं। अहो यांच्याशी पण बोलणं झालं होतं, पण यांनी तर पार दांडक। सॉरी सॉरी, बोला बोला, तुम्ही बोला। ओके, ऍक्च्युली आम्ही तुमच्या गावामध्ये एक
रिसॉर्ट मानतोय. रिसॉर्ट म्हणजे हवं तर तुम्ही एक मोठं हॉटेल म्हणू शकता. त्याचं जे आम्ही डिझाईन तयार केलंय त्यामध्ये तुमचं शेत आणि जमीन फार महत्वाची आहे. तुमच्या जमिनीचे जे काही तुम्हाला पैसे अपेक्षित आहेत, म्हणजे जे काही पैसे तुम्हाला हवे आहेत ते आम्ही द्यायला तयार आहोत. हवं तर तुम्हाला अजून दुसरी कुठली जमीन आवडली असेल किंवा तुम्हाला त्या जमिनीवर तुम्हाला हवा तसा बंगला हवा असेल तर तसं सुद्धा आम्ही करायला तयार आहोत. मी रिसॉर्टचं स्वप्न घेऊन आलो तुमच्या गावात आणि त्यासाठी तुमचं शेत आणि जमीन खूप महत्वाची आहे, खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. तेव्हा तुमची जमीन जर तुम्ही आम्हाला विकलीत तर नाही, हे माझ्याच्यानं व्हायचं नाही. मी नाही द्यायची माझी जमीन कुणाच निधी. आपण का काही इश्यू असेल तर सांगा ना, स्पष्टपणे सांगा. आता तुम्हीच म्हटलं का नाही, तुमच्यासाठी तुमचं सपान लय मोठं आहे, तसं आमच्यासाठी आमची जमीन लय महत्वाची आहे. माझ्या वडिलांची एकच तर आठवण आहे ती जमीन. ही जमीन म्हणजे आमचं जगणं आहे, ही आमचं पोट आहे या जमिनीवर. ही जमीन आमच्यासाठी आमची काळी आई आहे. मग तुम्हीच सांगा, ही जमीन मी कशी विकू? आणि आपल्या आयुष्यातनं जरी माणसं निघून गेली का नाही, तरी त्यांच्या आठवणी मनात कायम दडून राहतात. तुमच्या बी आयुष्यात असतीलच की अशी कुणी माणसं ज्यांच्या आठवणी तुमच्या मनात कायम दडून बसल्या असतील. तो हळवा कोपरा दिला का तुम्ही कोणासनी? मला नाही वाटत दिला असशीला. तुम्हीच सांगा ना, मग ही जमीन मी कशी विकू? कुरणे जातो मी. जातो नाही, येतो म्हणावं. चला. एक मिनिट कुरणे, मी खिडकीच्या आत एक फोटो फ्रेम पाहिली. एक काम करा, तुम्ही व्हा पुढे, मी येतो. बरं, तुम्ही जा, मी पण येतो. मी माझं कार्ड ठेवून जातो. काही वाटलं तर फोन करा प्लीज.